शशिकला रमेश पाटील वय वर्ष 45 राहणार गुडे या आपल्या दररोजच्या शेतातील कामांमध्ये अत्यंत तरबेज व स्वभावाने सर्वांसोबत मनमिळाऊ होत्या। पण त्यांच्यासोबत असंही होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं। शशिकला पाटील या काल सायंकाळी त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या गंजीतून जनावरांसाठी चारा काढण्यासाठी मागे गेल्या व चारा आपल्या जनावरांसमोर टाकून त्या घरात जात असताना दरवाजामध्येच त्यांच्या तोंडातून जो काही भयंकर प्रकार शशिकला पाटील यांच्यासोबत घडला ते ऐकून तुम्हालाही वाटेल असं कुणासोबतही घडू नये। त्यांच्यासोबत असं नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। शशिकला रमेश पाटील वय वर्ष 45 राहणार गुडे या आपल्या घरातील सगळी कामं स्वतः करून गोट्यातील जनावरांचा देखील सांभाळ करायच्या। पण काल सायंकाळी त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या गंजीतून जनावरांसाठी चारा काढण्यासाठी मागे गेल्या व चारा आपल्या जनावरांसमोर टाकून त्या घरातच जात असतानाच दरवाजामध्येच येताच त्यांना काहीतरी जाणवलं आणि त्या चक्कर येऊन खाली पडल्या। त्यांना घोणस जातीच्या सापानं चावा घेतला। त्यांचा हा प्रकार लक्षात आला नाही, मात्र घरात गेल्यावर त्या बेशुद्ध पडल्यानंतर कुटुंबियांनी तातडीनं त्यांना उपचारासाठी प्रथम तळमावले येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले। ग्रामस्थांनी घटनास्थळी शोध घेतल्यावर घोणसानच त्यांना दंश केल्याचं स्पष्ट झालं। कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री त्यांचं निधन झालं। शशिकला यांच्यासोबत घडलेल्या घटनेनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होताना दिसून येते।